लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आता आपण पाहणार आहोत की फायनली सखीसमोर कान्हाने नेमकं हे सगळं का केलं, काय घडलं होतं, हे सगळं सत्य येणार आहे आणि अर्पिता कान्हा व सखीला पुन्हा जवळ आणणार आहे। कान्हाच्या आईमुळेच सखी आणि कान्हा एकत्र येणार। आता नेमकं काय घडतं हे सगळं काही आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर आता इकडे मनस्विनीला सखी आणि कान्हाला एकमेकांपासून तोडायचं आहे। त्यामुळे मनस्विनी सखीला सांगते, सखी कान्हाला डिवोर्स दे, घटस्फोट घे बाळा आणि मोकळी हो। त्यामुळे मग सखी आता कान्हाकडे आलेली असते। आता ती त्याला सांगते की हे बघ, मला ह्या खोट्या नात्यामध्ये अडकून राहायचं नाही आहे, मला मोकळं व्हायचं आहे, या पेपर्सवरती सह्या कर आणि मला मोकळं कर। त्यावेळी कान्हा आता तिच्या हातातून ते पेपर घेतो, त्याच्यावर सह्या करतो आणि सखीला देतो। आणि त्यानंतर आता तो सखीला सांगतो, कान्हा महाडिकने सह्या केलेल्या आहेत, कबीर किर्लोस्करने नाही। लग्न तुमचं माझ्याबरोबर म्हणजे कबीर किर्लोस्कर बरोबर झालं आहे। कान्हा महाडिक नावाचा कुठलाही माणूस अस्तित्वात नाही आहे। कान्हा महाडिकचा चॅप्टर क्लोज झाला आहे, पण कबीर किर्लोस्करचं पर्व सुरू झालं आहे आणि कबीरने तुम्हाला 7 जन्मांसाठी त्याची बायको म्हणून स्वीकारले। आता हे ऐकून सखी मात्र निरुत्तर होते, ती काहीच बोलत नाही, ती गप्प राहणं पसंत करते। पण मनस्विनीला मात्र हे सगळं ऐकून खूप राग आलेला असतो। सखी गाडीत येऊन बसल्यावर मनस्विनी तिला विचारते, काय गं, काय बोलत होता तो तुझ्याशी एवढं? सखी मनस्विनीला सांगते की त्याने कान्हा महाडिकच्या नावाने सह्या केल्या आहेत, जो माणूस अस्तित्वातच नाही त्याच्याबरोबर घटस्फोट कसा मिळणार आहे आई? त्याबरोबर मग मात्र आता मनस्विनी ही तिला विचारते, मग पुढे? त्याबरोबर सखी म्हणते, तो म्हणतो की तो डिवोर्स देणार नाही, त्याने मला 7 जन्मांसाठी बायको म्हणून निवडलं आहे वगैरे। त्याबरोबर आता मनस्विनीला खूपच जास्त राग आलेला असतो, पण आता सखीसमोर ती तिचा राग व्यक्त करू शकत नसते। ती गाडीमध्ये गप्प बसते आणि मग आता त्या दोघीजणी घरी येतात। मनस्विनी आता काहीही न बोलता ज्याप्रमाणे ती ह्यापूर्वी खोलीत जायची अगदी त्याचप्रमाणे थेट तिकडनं निघून जाते। सखीला आई अशी अचानक निघून गेल्याचं आश्चर्य वाटतं खरं, तिला आठवतं सरकारही अशीच जायची, पण आता ती काही बोलत नाही। त्यानंतर दुसऱ्या बाजूला मनस्विनी खोलीत जाते, खोलीचं दार बंद करून घेते आणि चिडचिड करू लागते। ती म्हणत असते की त्या कान्हाची, त्या कबीरची इतकी हिंमत की त्याने माझा प्लॅन फ्लॉप केला। पण कबीर, तू काहीही कर, पण मी तुला सखीच्या आयुष्यातून बाजूला फेकणार म्हणजे फेकणारच। तू माझ्या रस्त्यात आडवा आलायस ह्या सरकारच्या वाटेत, त्यामुळे सरकार ही कुणाला सोडत नाही हे तुला कळायलाच हवं। तुला किंमत मोजावी लागणार आहे, खूप मोठी किंमत। आणि मग आता तिची चिडचिड होत असल्यामुळे ती आदळआपट करायला लागते। आता ती खोलीतलं सगळं सामान अस्ताव्यस्त करत असते, लॅम्प फोडून टाकते, फुलदाण्या फोडून टाकते, त्या जे काही चादरी वगैरे असतात, ब्लँकेट्स असतात, ते सगळं इकडे तिकडे टाकून अस्ताव्यस्त करते। तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अर्पिता ही कबीरला म्हणत असते, कबीर, तू मला म्हणालास की माझी आणि माझ्या मैत्रिणीची भेट होणं इतक्यात तरी शक्य नाही आहे, ठीक आहे, माझी काही हरकत नाही आहे, पण कबीर, मला कमीत कमी तुझ्या बायकोला, सखीला एकदा भेटवशील का रे? कबीर म्हणतो, आई अगं, त्यावर आता ती म्हणते, कबीर प्लीज, नाही म्हणू नकोस रे बाळा, प्लीज प्लीज, मला एकदा तुझ्या बायकोला भेटव। कबीर, हे बघ, आजपर्यंत तुझ्या आईने तुझ्याकडे काहीही मागितलेलं नाही आहे, कुठल्याही गोष्टीसाठी मी तुझ्याकडे हट्टही केलेला नाही आहे। तू दिवसभर घरातून बाहेर राहायचास, पण कधीच मी तुला अडवलं नाही आहे। पण आज मी तुझ्याकडे ही एक गोष्ट मागते, प्लीज। मला खात्री आहे तेजस्विनीची मुलगी अगदी तिच्यासारखीच गोड, लाघवी, समजूतदार, समंजस, सुंदर, सुशील, हुशार असेल, म्हणून मला तिला भेटायचं आहे। जरी मी सखीला भेटले ना, तरीसुद्धा मला तिच्यामध्ये तेजस्विनीच दिसेल ह्याची मला खात्री आहे, कारण शेवटी संस्कार तर तेजस्विनीचेच आहेत ना। सखी जरी दिसायला सखी असली ना, तरी ती पूर्ण तेजस्विनी असणार ह्याची मला खात्री आहे। तुला माहिती आहे कबीर, माझी आणि तेजस्विनीची मैत्री ना खूप घट्ट होती, आणि फक्त आमचीच नाही बरं, तुझ्या बाबांची आणि राघव भाऊजींची मैत्रीसुद्धा तितकीच घट्ट होती। आणि आमचीच नाही, तुम्हा दोघांची मैत्रीसुद्धा तितकीच घट्ट होती लहान असताना। त्यावर कबीर म्हणतो, काय? त्याबरोबर मग आई म्हणते, अरे काय बोलतोयस? हो, तुला आठवत नाही आहे का, तू आणि सखी राधाकृष्ण झाला होतात ते? त्याबरोबर कबीर म्हणतो, नाही आई, मला नाही आठवत आहे। मग अर्पिता त्याला त्यावेळेचा तो प्रसंग सांगते, जेव्हा ते दोघं राधाकृष्ण बनले होते। आणि मग ती सांगत असते, शाळेत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसाठी तुम्ही तो गेटअप केला होतात, सगळेजण तुमचा फोटो काढत होते, तुम्ही खूप गोड दिसत होतात, एकदम एकमेकांना साजेसे शोभेसे असे। तेव्हा मी
म्हटलंसुद्धा होतं तेजस्विनीला की मी तुझ्या सखीलाच माझ्या कान्हाची बायको बनवणार, आणि बघ मला न सांगता तू ते केलंसही. पण मग आत्ता माझी आणि माझ्या सुनेची भेट घालून द्यायला नकार का देतो आहेस? प्लीज, तुला माझी शपथ आहे. मग कबीर म्हणतो ठीक आहे, मी उद्या तुमची भेट घालून देईन. त्यानंतर आता तो विचार करू लागतो की काय करू. आईला तर शब्द देऊन बसलो आहे की तिची आणि सखीची भेट घालून देईन म्हणून, पण सखीला कसं म्हणू आणि सखीलाही एक वेळेस म्हणवेन, पण मांना काय सांगू. मा तर कधीच तयार होणार नाहीत सखीची आणि आईची भेट ऐकला म्हटल्यावर. नाही, काहीतरी वेगळं करायला लागेल. पण सखीला कसं समजावू, सखीला कसं भेटायला बोलू आईला, आणि माझ्या रिलेटेड असलेली कुठलीही गोष्ट करायला सखी नकारच देणार आहे. काय करू हा विचार कान्हाला सतवत असतो. कान्हा विचार करतो, चल जाऊ देत, एक फोन करून बघतो. कान्हा आता सखीला कॉल करायचा निर्णय घेतो. तो सखीला फोन करतो सुद्धा, पण सखी फोन उचलत नाही. कान्हा आता विचार करतो, चला माझ्या मनात हेच होतं की सखी काही माझा फोन उचलणार नाही. मग आता कान्हा हा सखीला मेसेज करून ठेवतो, मला उद्या भेटायला ये, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मला मान्य आहे मी तुझ्याशी खूप चुकीचा वागलो, खूप मोठी फसवणूक केली आहे तुझी, पण मी हे सगळं का वागलो, का केलं, ह्या प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण मला उद्या तुला द्यायचं आहे. त्यामुळे प्लीज मला भेटायला ये. सखी आता हा मेसेज वाचते आणि सखी विचार करते, ठीक आहे, जाते आणि एकदाची त्या कान्हाला भेटूनच घेते. तसंही मलासुद्धा त्याच्याकडनं हे जाणून घ्यायचंच आहे की नेमकं असं काय होतं की ज्यामुळे त्याने माझी एवढी मोठी फसवणूक केली. मलासुद्धा त्याला जाब विचारायचाच आहे. त्यासाठी मला तिकडे जावं लागलं तरीही चालेल. कुठे बोलवतोय तो मला भेटायला असं ती बघायला लागते. तर त्याने तिथे साईबाबाच्या मंदिराचा पत्ता लिहिलेला असतो. सखी म्हणते, बाबांच्या मंदिरात का बोलावलं असेल याने मला. असो, सखी ठीक आहे असं म्हणते. कान्हा तिला टायमिंग देतो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी कान्हा आता अर्पिताच्या खोलीत येतो. अर्पिता तर रेडी होऊनच बसलेली असते. ती म्हणते निघायचं माझ्या सुनेला भेटायला. त्याबरोबर आता तिने सोबत ओटीचं साहित्य वगैरे घेतलेलं असतं जे तिला सखीला द्यायचं असतं. कान्हा म्हणतो, आई हे सगळं काय आहे. त्याबरोबर ती म्हणते, अरे नवीन सून आहे, नवीन सुनांना हे द्यावं लागतं आणि आपल्या घराण्याची ही पद्धत आहे. तुझ्या माननी मी जेव्हा लग्न करून ह्या घरात आले तेव्हा असंच ओटीचं सामान आणि दागिने मला दिलं होतं. आता मी हे सामान सखीला देणार. हे दागिने आपले खानदानी दागिने ते मला सखीला द्यायचे आहेत. त्यावर कान्हा म्हणतो, मा जर हे सगळं त्यांच्या कानावर गेलं ना तर त्या खूप भडकतील. हे बघ आई, सध्या आम्ही फक्त तुझ्या आणि सखीची भेट घालून देणार आहे, त्यामुळे तू असं काहीही करणार नाही आहेस. एक काम कर, तू हे सगळं नंतर दे सखीला. आता आपण मांना सांगणार आहोत की आपण मंदिरात जातो आहे, कळलं. तर दुसऱ्या बाजूला तोपर्यंत सखीसुद्धा आता त्या ठिकाणी मंदिरात पोहोचलेली असते. आता अर्पिता ही कान्हाला म्हणते, अरे पण कान्हा म्हणतो, तू आईच्या समोर मानच्या समोर हट्ट कर आई की तुला मंदिरात जायचं आहे आणि माझ्याबरोबरच जायचं आहे. त्याबरोबर अर्पिता ठीक आहे म्हणते आणि अर्पिता आता कान्हाकडे खूप हट्ट करते, मला मंदिरात घेऊन जा. मग कान्हा, हो ठीक आहे आई, मी घेऊन जातो असं म्हणत तिला मंदिरात घेऊन येतो. आता तिथे एकटी अर्पिता बघून सखी घाबरते. सखीला आठवतं की ह्या तर त्याच काकू आहेत. सखी तिकडे येते आणि म्हणत असते, काकू त्या दिवशी तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये भेटला होतात आणि आजसुद्धा तुम्ही इकडे एकट्या आहात. काय हो, कोणी बरोबर नाही आहे का तुमच्या, एकट्या कशा आला तिथपर्यंत. त्यावर अर्पिता म्हणते, मला आई म्हण, काकू नको म्हणूस, मी तुझी काकू नाही आई आहे. त्यावर आता सखीला काही कळत नाही की नेमकं अर्पिताला काय सांगायचं आहे. अर्पिता म्हणते, आई. त्याबरोबर अर्पिता म्हणते, हो आई. त्यावर सखी म्हणते, मी समजले नाही. तेव्हा कान्हा येतो तिकडे आणि सखीला म्हणतो, ती माझी आई आहे म्हणून तुम्हालाही म्हणते की मला आई म्हण. आता हे ऐकून सखीला राग येतो आणि यू ब्लडी, आणि आता ती तिकडनं चाललेली असते कारण कान्हाने पुन्हा एकदा तिची फसवणूक केलेली असते. त्याने त्याच्या आईची ओळखसुद्धा तिला करून दिलेली नसते. त्याने सांगितलेलं असतं की तो अनाथ आहे, त्याची आई जिवंत आहे. तरीही मग आता सखी म्हणते, लाज नाही वाटली स्वतःची आई जिवंत असताना मला स्वतः. त्याबरोबर अर्पिता समोर असल्यामुळे सखी आता तो शब्द बोलत नाही. सखी म्हणते, शी लाज वाटते मला तुझी, मला ना चीड येते, आणि मग ती तिकडनं चाललेली असते. त्यावेळी मग अर्पिता सखीला थांबवते आणि म्हणते, सखी थांब. आता अर्पिताने सखीचा हात धरलेला असतो. अर्पिता सखीला म्हणते, सखी बाळा, एकदा माझ्या मुलाचं म्हणणं काय आहे ते ऐकून घे, त्यानंतर तुला जे हवं ते तू कर. मग कान्हा म्हणतोस, तुम्हाला सगळं काही सुरुवातीपासून सांगावं लागेल. सांगतो. आणि मग कान्हा सुरुवात करतो सांगायला. मी कबीर देवदत्त किर्लोस्कर, राघव कामत यांच्या मित्राचा मुलगा आणि तेजस्विनी कामत यांच्या मैत्रिणीचा मुलगा आणि तुमचा खूप चांगला लहानपणीचा बालमित्र.
त्याबरोबर सखी म्हणते काय? त्यावर कबीर म्हणतो हो, आठवत नाही आहे आपण दोघांनी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये आपल्याच शाळेत राधाकृष्णाचा रोल केला होता. सखी म्हणते नाही आठवत आहे मला. कबीर म्हणतो केला होता. आणि तेव्हाच माझ्या आईने म्हणजेच अर्पिताने तुमच्या आईला तेजस्विनीला सांगितलं होतं की मी तुझ्या मुलीला माझ्या घरची सून बनवून घेईन. माझ्या कानाची राधा हीच होईल. इतके चांगले आपल्या घराण्यांचे संबंध होते. पण मनस्विनी तुमच्या घरात घुसली. मनस्विनीने तुमच्या बाबांना मारलं आणि ही गोष्ट माझ्या बाबांना समजली. कारण माझे बाबा आणि तुमचे बाबा जेव्हा मनस्विनीने त्यांना दरीत ढकललं तेव्हा फोनवर बोलत होते. त्यामुळे तुमचे बाबा जोरात मनस्विनी थांब असं ओरडले होते आणि ते माझ्या बाबांनी ऐकलं होतं. म्हणून मग माझ्या बाबांना सत्य समजलं. माझ्या बाबांनी ह्या सत्याची भांडाफोड करू नये आणि मनस्विनीला अटक होऊ नये म्हणून मनस्विनीने माझ्या बाबांनाही मारलं आणि मनस्विनीने त्यावेळी तुमच्या आईचं सोंग घेतलं. माझ्या आईने ही गोष्ट बघितली आणि तिला वाटलं की माझ्या नवऱ्याला मारणारी व्यक्ती तेजस्विनी आहे. त्यानंतर माझ्या आईला खूप मोठा धक्का बसला. बघितलंत ना त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये. आत्ता कुठे हळूहळू तू थोडी रिकवर होत चालली आहे, पण तेव्हा ती वेडी झाली होती. आणि त्या सर्व गोष्टींचा बदला, माझ्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मी तुमच्या घरात घुसलो. तेव्हा मला माहीत नव्हतं ती मनस्विनी आहे, ती सरकार आहे. मला हेच वाटत होतं की ती तेजस्विनी कामत आहे. म्हणून मी तुमच्या घरात आलो. तुम्हाला दुखवायचा, तुम्हाला हर्ट करायचा माझा हेतू कधीच नव्हता. मला फक्त तुमच्या आईला म्हणजे तेजस्विनीला बर्बाद करायचं होतं. पण कालांतराने मला कळलं की ती तेजस्विनी नाहीच आहे, ती मनस्विनी आहे. मग खरी तेजस्विनी कोण हे शोधण्याच्या मी मागे लागलो. मग माझ्यासमोर तुमच्या आईला मनस्विनीने कुठे डांबून ठेवलं होतं ते रहस्य आलं. मग मी तिकडनं तुमच्या आईची सुटका केली. तुमच्या आईला शोधून आणली आणि तुमच्या ताब्यात दिली. तुमच्या आईला सोडवून आणल्याच्या नंतर मग मी तुमच्या नजरेत चांगला बनलो. मनस्विनीचा बदला मात्र पूर्ण अजून झाला नव्हता. त्यामुळे मी तुम्हाला सत्य सांगितलं नव्हतं. मला तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या बेबी सरकार, पण व्यवस्थित योग्य वेळ आल्याच्या नंतर. पण ती योग्य वेळ येतच नव्हती. कारण मनस्विनीचं जरी भांडाफोड झालेलं असलं तरी तुम्ही तुमच्या आईबरोबर व्यस्त होतात. 12 वर्ष तुम्ही त्यांच्यापासून दूर होतात. त्यामुळे तुम्ही ते सुंदर क्षण जगत असताना मला तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं. मला मान्य आहे मी तुमच्याशी खोटा वागलो आहे, पण मी कधी तुमची फसवणूक केलेली नाही आहे. त्याबरोबर आता सखी शांतपणे हे सगळं काही ऐकून घेत असते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.